पीक विमा 2024 खरीप पीक विमा असेल किंवा रब्बी पीक विमा असेल, पीक विमा 2024 बरेच शेतकरी हे पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहित नाही की तुम्ही ऑनलाइन ही चेक करू शकता की तुमचा पीक विमा येणार आहे किंवा नाही, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका यासाठी पीक विमा सरकारने मंजूर केला आहे किंवा नाही, हे अजून बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही। आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत की तुम्ही घरच्या घरी ऑनलाइन बसून मोबाईलवरती, आता जवळजवळ सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत, अँड्रॉइड मोबाईलवरती तुम्ही घरच्या घरी कसा पीक विमा पाहू शकता हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। तर तुम्हाला मी ऑनलाइन पद्धतीने घरी बसून पीक विमा तुमच्या तालुक्यामध्ये सरकारने म्हणजे शासनाने किती पीक विमा प्रस्थापित केला आहे किंवा निगमित केला आहे, किती पीक विम्याची रक्कम जमा केली आहे, तुमचा तालुका त्यामध्ये आहे का, तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर चॅनल अशाच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि रेग्युलर आणि गव्हर्नमेंटचे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर सर्वात पहिल्यांदा पाहूया सरकारने पीक विम्याबद्दल महत्त्वाचं म्हणजे सरकारने प्रत्येक पीक विम्याबद्दल प्रत्येक जिल्ह्याची ही कसून चौकशी केली आहे आणि ही चौकशी करून जे जिल्हे त्यासाठी पात्र झाले आहेत त्या जिल्ह्यांतून कृषी विभागाकडे एक जो डेटा आहे, जो चौकशी करून जो डेटा आहे तो प्रत्येक जिल्ह्यातून पाठवण्यात आले आहे। त्यासाठी काही जिल्हेच पात्र ठरलेले आहेत आणि काही जिल्ह्यांची चौकशी झालेली आहे आणि त्या जिल्ह्यामधील किती शेतकरी असे आहेत की जे पीक विम्यासाठी पात्र आहेत याची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सर्वात पहिल्यांदा पाहूयात की कोणते जिल्हे यामध्ये आहेत, महाराष्ट्र राज्यातील किती आणि कोणते जिल्हे आहेत की ते पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि ते ऑनलाइन पद्धतीने कसं पाहायचं ते सुद्धा आपण आता पाहणार आहोत। तर पहा, तर यातील पहिली सर्वात स्टेप म्हणजे गुगलवरती जावा, पीक विमा असं टाका, ती पहिली वेबसाईट येईल। PMFBY वरती क्लिक करा, तेथे येईल डॅशबोर्ड वरती क्लिक करा। डॅशबोर्ड वरती क्लिक केल्यानंतर रजिस्टर वरती क्लिक करा, त्यामध्ये डॅशबोर्ड वरती क्लिक करा, त्यानंतर कव्हरेज डॅशबोर्ड वरती क्लिक करा, त्यानंतर पुढे स्टेट या ऑप्शन वरती क्लिक करा, त्यामधील तुमचा स्टेट कोणता आहे तो निवडा। फॉर एक्झाम्पल मी महाराष्ट्र, आपला स्टेट महाराष्ट्र निवडला, त्यामध्ये जिल्हा निवडा, सांगली निवडलं, त्यानंतर पुढचं इथं दिलं आहे सांगलीमधील कोणते तालुके आहेत की जे पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत, त्यांची चौकशी झाली आहे आणि ते पुढे कृषी विभागाकडे पाठवले आहेत, याची सर्व माहिती इथं दिलेली आहे। बघा किती स्टेट प्रीमियम आहे किंवा किती पीक विमा या जे तालुके आहेत या तालुक्यात जिल्ह्यामध्ये किती पीक विमा हा जमा केलेला आहे किंवा त्यासाठी मंजूर झालेला आहे म्हणा, कारण अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा ही जमा झालेला नाही, फक्त सरकारने कृषी विभागाकडे ही चौकशी करून पुढे पाठवलं आहे आणि कृषी विभाग त्याची चौकशी करून एवढे सांगली जिल्ह्यातले जिल्हे आहेत की या सांगली जिल्ह्यातले तालुके आहेत की या तालुक्यांमध्ये पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे। पुढे सुद्धा असं चौकशी चालू आहे, असं नाही की बाकीचे तालुके राहिले आहेत, जिल्हे राहिले आहेत, असं नाही, अजूनही काही जिल्ह्यांमध्ये चौकशी चालू आहे। त्याचा डेटा पुढे कृषी विभागाकडे जो जिल्हास्तरीय कृषी समिती आहे त्या पुढे पाठवत आहेत, अजून प्रोसेस चालू आहे। प्रोसेस कंप्लीट झाल्यावर तुमचेही जिल्हे यामध्ये असतील। आता सर्वात महत्त्वाचं आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील किती आणि कोणते जिल्हे यामध्ये मंजूर करण्यात आलेले आहेत। यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं पाहणार आहोत की महाराष्ट्रातील असे कोणते जिल्हे आहेत आणि किती जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यांसाठी किती जो निधी आहे पीक विम्यासाठी हा सरकारने जमा केलेला आहे किंवा प्रस्थापित केलेला आहे त्याची लिस्ट आपण पाहणार आहोत। ते जिल्हे कोणते आहेत, त्यात तुमचा जिल्हा आहे का पहा, त्यासाठी किती निधी हा निगमित केला आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर पाहूयात महाराष्ट्रातील जिल्ह्यांची लिस्ट की जिल्हे पीक विम्यासाठी सरकारने आता पात्र ठरवलेले आहे। त्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर, दुसरा आहे तो म्हणजे अकोला, तिसरा आहे अमरावती, चौथा आहे बीड, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो
भंडारा आणि त्याच्या पुढचा 6वा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा, 7वा आहे चंद्रपूर, 8वा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 9वा आहे तो म्हणजे धाराशिव, 10वा आहे तो म्हणजे धुळे, 11वा आहे गडचिरोली, 12वा आहे तो म्हणजे गोंदिया, 13वा आहे हिंगोली, 14वा आहे जळगाव, 15वा आहे जालना, 16वा आहे कोल्हापूर, 17वा आहे लातूर, 18वा आहे नागपूर। यानंतर पुढचे जिल्हे म्हणजे त्यानंतर पुढचा पहिला 21वा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक, त्यानंतर पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूर। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे आहेत। या जिल्ह्यांमध्ये जो पीक विम्याचा जो डेटा आहे तो डेटा हा कृषी विभागाकडे जिल्हास्तरीय कृषी विभागाने पुढे राज्यस्तरीय कृषी विभागाकडे पाठवलेला आहे आणि त्यांनी तो डेटा पूर्ण कॅल्क्युलेट सुद्धा केलेला आहे आणि या सर्व जिल्ह्यांना पीक विमा हा निगमित केलेला आहे। हेक्टरी किती असणार पीक विमा, किती इन्शुरन्स असणार, त्या इन्शुरन्सचा कॅल्क्युलेशन पूर्णपणे कृषी विभागाकडे केलेला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा केला जाणार आहे असे सरकारने सांगितले आहे। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांजवळ शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राइब करून ठेवायला मात्र विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।